चोपडा बस स्थानकावर एका शेतकऱ्याचे 35,000 रुपये घेऊन पळणाऱ्या 4 चोरांचा पाठलाग करून त्यांना अटक करण्यात आली आहे। या चौघांमध्ये एक चक्क ऑन ड्युटी असलेला जालना येथील पोलीस उपनिरीक्षक आहे। अनेक वर्षे बस स्थानकावरच काम केल्यानं त्यानं प्रवाशांचं निरीक्षण करून काही चोरीच्या युक्त्या तयार केल्या। दरम्यान सेवानिवृत्तीला अवघे 3 महिने बाकी असताना चोपडा बस स्थानकावर चोरी करण्यासाठी आला। त्याच्यावर पोलिसांनी पाळत ठेवून पकडलं। त्याने चोरी केल्याची कबुली दिली। त्यासोबत 4 सराईत चोरांना अटक करण्यात आली आहे। जालना येथे सेवेत असलेले पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद पिरोजी मांटे यांच्यासह 4 चोरांना चोपडा पोलिसांनी बुधवारी चोरी केल्यानंतर पळून जाताना पाठलाग करून पकडले। बुधवारी चोपडा बस स्थानकावर दुपारी 3 ते 3:30 वाजेच्या सुमारास वाळकी गावचे शेतकरी वसंत उखा कोळी यांचे 35,000 रुपये घेऊन बस स्थानकातून चोरी झाले। पोलिसांना चोपड्यात चोरी होणार असल्याची माहिती मिळाली होती। त्यांनी पाळत ठेवून चोरांनी वापरलेल्या इंडिगो कारचा पाठलाग केला। चोपडा धरणगाव रस्त्यावर त्यांनी कारसह चोरांना अटक केली। त्यात जालना येथील उपनिरीक्षक प्रल्हाद पिराजी मांटे, श्रीकांत भीमराव बघे, अंबादास सुखदेव साळगावकर, रऊफ अहमद शेख यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आणि स्थानिक चोपडा शहर पोलिसांनी पाठलाग करून पकडलं। यातील अंबादास साळगावकर या आरोपीवर महाराष्ट्रभरात तब्बल 27 गुन्हे दाखल आहेत, तर श्रीकांत बघे याच्यावर शेगाव येथे गुन्हा दाखल आहे। चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, PSI जितेंद्र वलटे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वलटे यांनी ही कारवाई केली आहे। पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वलटे या प्रकरणाचा तपास करत आहेत। तर आम्ही एक पीक पॉकेटिंग करणारी 4 जणांच्या टोळीला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये अंबादास साळोकर नावाचा एक सराईत गुन्हेगार आहे। त्याच्यावर जवळजवळ 25च्या आसपास गुन्हे दाखल आहेत। पीक पॉकेटिंग आणि इतर असे गुन्हे दाखल आहेत। त्याच्यानंतर दुसरा आरोपी आहे श्रीकांत ढगे। तिसरा आहे जे 4 चाकी वाहन ते घेऊन आले होते सोबत, त्याचा ड्रायव्हर रऊफ शेख असं नाव आहे। आणि चौथा जो आहे तो प्रल्हाद मांटे नावाचा ग्रेड PSI आहे, जो सध्या सदर बाजार जालना या ठिकाणी तो नेमणुकीला आहे। तर सर, हा जो PSI आले तर याच्या चोरांच्या टोळींमध्ये काय कसे सामील झाले ते? असं त्यांना विचारपूस केलेली आहे आम्ही सर्वांना। तर त्याच्यावरून असं निष्पन्न झालं आहे की हे पूर्वी काहीतरी जालना बस स्टँडला वगैरे ड्युटीला असायचे। त्या ठिकाणी या चोरांसोबत त्यांची ओळख झाली होती आणि त्यामुळं त्यांच्या संपर्कात आले एकमेकाच्या, आणि आत्ता त्यांनी ही टोळी तयार केली आहे। या टोळीवर एकूण किती गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्यावर? टोळीवर असे गुन्हे दाखल म्हणले तर मी सांगितलं नाही, ह्यातला मुख्य आरोपी जो आहे साळोकर, याच्यावर साधारण 25च्या आसपास गुन्हे दाखल आहेत। अच्छा, आणि आपले जे PSI आहे त्यांच्यावर याच्यापूर्वी कुठं काही कारवाई झालेली आहे? त्याच्यावर गुन्हा नाही दाखल झालेला। प्रतिनिधी सचिन जयस्वाल, NTV न्यूज मराठी, चोपडा।